आणि आयुष्यात चवीनुसार मीठ टाकायला आम्ही पुण्याहून घाटाघाटानं पोचलो दापोलीमध्ये। समुद्र किनारी येऊन राहायला अशी जागा शोधली जी किनाऱ्याच्या मांडीला मांडी लागू नये, म्हणजे कधीही दर्यादर्शन करता येईल। आणलेलं सामान आणि बारक्याला व्यवस्थित काढोस तर बारक्यानं प्रवेशद्वारातून अनौपचारिक प्रवेश केला। कोकणाच्या मातीची एक खासियत आहे, एकदा जर आपण इथं पाऊल ठेवलं की इथून परत शहरात जायची इच्छा होत नाही। रिसॉर्टमध्ये आमच्या स्वागताला एक अत्यंत जुनी विहीर तोंड उघडे ठेवून उभी होती। तिला रामराम घातला आणि बेल बॉटम पॅन्ट घातलेली उंच उंच झाडी डोकावून खाली आमच्याकडे पाहत होती। बारक्याच्या आग्रहास्तव दुभंगलेल्या नारळाच्या कवट्या पाहून तांबडी मातीत तुडवत आणि पक्ष्यांच्या गप्पा ऐकत मनुष्यरहित पशुपक्षीयुक्त निसर्गाचा आनंद घेत 20-25 खोपट्यांच्या आकारांच्या खोल्यांचं निरीक्षण सुरू केलं। रिसॉर्ट बरंच मोठं असल्यानं बारका वामकुक्षी घेऊन मोहिमेमध्ये पुन्हा एकदा सामील झाला। झोपेन तर एसी लावून नाही तर भोंगा पसरेन, बारक्याच्या या धमकीमुळे त्याची मागणी तात्काळ मान्य झाली। दुपारच्या टणक विश्रांतीनंतर शरीरात ऊर्जेची पुनर्भरणी करण्यासाठी कोकणातले एक से एक खास व्यंजन मागवले। डाळींपासून बनवलेला दिरड्याचा लहान भाऊ आणि डोसा आणि घावण्यांचं मिश्रण असलेला पदार्थ नारळाच्या चटणीसोबत आणि 150 मिलीलिटर चहासोबत खातोय तोच बारक्यानं स्वतःचे 2 पार्टनर घेऊन वाळू तस्करीचा व्यवसाय सुरू केला। 1.5 फुटांच्या 3 वाळू माफियांवर कारवाई करून तब्बल अर्धा डझन श्वानांसोबत अर्धा तास आणि झोक्यावर अर्धा तास घालवून मला घोड्यावर बसव नाही तर आत्ता घरी चल ही मागणी पूर्ण करायला आणि दर्यादेवाला भेटायला आम्ही समुद्रकिनाऱ्यावर आलो। समुद्राच्या पलीकडे श्रीलंका आहे हे बारक्याचं मत होतं आणि दुबई आहे हे पण त्याचंच मत होतं। त्याच्या भौगोलिक कथा आणि खात्री करून घ्यायला आम्ही अश्वावर बसून श्रीलंकेला निघालो। मात्र 200 रुपयांचा रिचार्ज संपल्यानं अश्व मालकानं आम्हाला खाली उतरवून आम्हाला 2 अश्व असलेला रथ घेऊन पुढचा प्रवास करावा लागला। आमच्या गप्पा ऐकून रथाच्या सारथीनं 500 मीटर नंतर आम्हाला खाली उतरण्याची आज्ञा केली आणि मी आहे त्या ठिकाणी गड बांधायचं ठरवलं। गडाचे बांधकाम झाल्यानंतर बारक्यानं आक्रमण करून गडाचं प्रचंड मोठं नुकसान केलं। यानंतर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा घातक शस्त्रांसारखा वापर करून आम्हा 2 शूरवीरांमध्ये तुंब युद्ध झालं। मात्र यातला एक शूरवीर लाटेला पाहून पाड दाखवून अक्षरशः पळून गेला। घमासान प्रचंड मोठ्या युद्धानंतर दोन्ही वीरांनी समुद्रातल्या जीवांना एकत्र करून बनवलेली राजेशाही मेजवानी फस्त केली आणि यानंतर मात्र बौद्धिक युद्धाला सुरुवात झाली। दोन्हीकडचे सगळे सैनिक दारातीर्थी पडून फक्त 2 उंट शिल्लक राहिल्यानं आम्ही युद्धाचं स्वरूप बदललं आणि गुलाबी राणीसाठी पावडरयुक्त मैदानावरती पुन्हा एकदा लढाईसाठी सज्ज झालो। अतिशय निंदनीय पराभव झाल्यानं नाराज बारक्यानं कायद्याचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि सगळे बालकायदे व्यवस्थित समजावून घेतले। आता घर वापसीची घटिका समीप आल्यानं कांदा भाज्यांचा आधार घेत सोलर भाऊला भेटण्याआधी पोटात थोडीशी भर टाकली। आयुष्य असावं तर सूर्यासारखं, आपल्या येण्यानं उजेड यावा आणि आपल्या जाण्यानं अंधार, पण आपलं येणं खूप सुंदर असावं आणि आपलं निघून जाणं त्याहूनही सुंदर। बराच वेळ श्वानाशी गप्पा मारून त्याला दिनक्रम सांगितला आणि परत येण्याचं वचन देऊन त्याचा निरोप घेतला। आम्ही गेल्यानंतर मात्र बिचारा श्वान एकटा पडला।